नमस्कार. मंजिरीच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलेलं असतं. मंजिरी जिथे कामाला लागलेली असते तिथला बॉस तिच्यावरती नजर ठेवून असतो. तिला त्याने आधीच सांगितलेलं असतं की रात्री सुद्धा तुला काम करावं लागेल. मंजिरी सुद्धा कामासाठी तयार होते. त्याच वेळेला अचानक लाईट्स गेलेले असतात. मंजिरी खूप घाबरते. त्यावेळेला तिथे अचानक तो बॉस आलेला असतो. ते बघून मात्र मंजिरीला खूपच भीती वाटते. मंजिरी त्या बॉसला म्हणते, बॉस हे सर्व काय आहे, लाईट्स का गेल्यात? तेव्हा लगेच तो बॉस बोलतो, हे बघ मंजिरी, तू फक्त माझी हो, मला दुसरं काही नको. आता तर तुला माझं व्हावंच लागेल. आणि तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. मंजिरी बोलते, हे बघ, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको, नाहीतर मी काय करेन ना हे तुला कळणार सुद्धा नाही. तुझी कशी वाट लावेन ते तुला माहिती सुद्धा नाही. तेव्हा तो बॉस बोलतो, हे बघ, ह्या धमक्या आहेत ना त्या दुसऱ्या कोणाला तरी दे, मला द्यायच्या नाहीत. आणि अशा धमक्या देण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. आणि तुला साधी अक्कल नाही का ग? इथे मी फक्त आणि फक्त एकटा आहे. तुझ्या मदतीला तरी कोण येणार? आणि तू एकटी काय काय करणार? आणि तो तिचे हात धरतो. तेव्हा मात्र मंजिरीला खूपच राग आलेला असतो. मंजिरी तिथला फ्लॉवर पॉट उचलते आणि त्याच्या डोक्यात घालते आणि तिथून बाहेर पडते. पण त्या बॉसला मात्र खूपच राग आलेला असतो. त्यांनी काही गुंडांना फोन केलेला असतो आणि तो मोठ्याने सांगतो, हे बघा, ऑफिसमधून आताच एक मुलगी बाहेर पडले. काहीही झालं तरी तिला पकडायचं आणि माझ्या समोर घेऊनच यायचं. मंजिरी इकडे रस्त्याने चालत असते. ती खूपच घाबरलेली असते. इकडे राया मात्र खूपच विचारत असतो. तो म्हणत असतो, मिस फायर, तू जर का खरोखर कोणत्या संकटात असशील तर फक्त एकदा मनापासून तुझ्या रायाला हाक मार. तुझा राया बघ तिथे लगेच हजर होईल. त्यावेळेला मात्र तो खूपच अस्वस्थ असतो. तो स्वतःशीच बोलत असतो, असं का वाटतंय मला की माझी मिस फायर कोणत्या तरी संकटात आहे. काहीतरी नक्की तिच्या पाठीशी प्रॉब्लेम आहे. इकडे मंजिरी रस्त्याने जात असताना 4-5 गुंड तिला घेरतात आणि त्यावेळेला मंजिरी घाबरते. मंजिरी त्यांच्यासमोर हात जोडते आणि त्यांना म्हणते, काय चाललंय तुमचं? अहो, का तुम्ही माझ्या पाठीशी लागलात? मी तुमच्या समोर हात जोडते, हे बघा, मला जाऊ दे. तुम्हाला माहिती नाही मी कोणाची बायको आहे ते. तुम्हाला जर का कळलं ना तर मात्र तुमची वाट लागेल. फक्त माझ्या रायापर्यंत ही बातमी जाऊ देत की तुम्ही त्याच्या मिस फायरला खूपच त्रास दिलात. मग तुमची वाट लागलीच म्हणून समजा. हे शब्द ऐकल्यानंतर ते गुंड हसायला लागतात आणि म्हणतात, आता मात्र तुला आमच्या सोबत यावंच लागेल. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, लाज नाही वाटत? तुमच्या आई बहिणीशी जर का कोणी असं वागलं असतं तर तुम्ही असं काही केलं असतं का? जरा तरी विचार करा. तेवढ्यात मात्र ते गुंड तिच्या जवळ जात असतात. तिचा हात धरत असतात आणि तिला नेत असतात. त्यावेळेला ती मोठ्याने राया अशी हाक मारते. इकडे राया रस्त्याने चालत असतो. त्याच वेळेला राया अचानक थांबतो. जणू काही त्याला मंजिरेच्या मनातील हाक ऐकू आली असं काही त्याला वाटत असतं. तो म्हणत असतो, असं का वाटतंय? माझी मिस फायर मला हाक मारतीये. माझी मिस फायर कोणत्या तरी संकटात आहे. तेव्हा तेव्हा काहीतरी असं कर आणि मला तिथे पोचव. विटू राया, आजपर्यंत तुझी भक्ती केलीये. प्लीज प्लीज काहीतरी कर. इकडे मंजिरी मात्र त्यांच्याशी 2 हात करण्याचा प्रयत्न करत असते. पण काहीही झालं तरी सुद्धा तिची ताकद मात्र कमी पडत असते. ते गुंड मात्र तिला घेऊन जात असतात. तेवढ्यात मात्र तिथे तो बॉस आलेला असतो. त्या बॉसला बघून तर मंजिरी घाबरते आणि ती मोठ्याने बोलते, लाज नाही वाटत एका लग्न झालेल्या बाईवरती हात टाकायला? अरे, तुमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही बायका तुमच्या ऑफिसमध्ये काम करतो आणि तुम्ही मात्र ही तुमची काळी नजर आमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न करता. अरे, जरा तरी लाज वाटायला पाहिजे ना. तेव्हा तो बॉस अगदी चेटकीने सारखा हसायला लागतो. तेव्हा मंजिरी बोलते, शी, किती घाणेरडी वृत्ती आहे तुझी. खरंच तुझ्यासारख्या माणसाला ना तुडवलं पाहिजे, तुडवलं. मुळात तुझी लायकीच नाहीये माझ्या समोर उभं राहायची. हे ऐकताच तो बॉस बोलतो, ए मंजिरी, जास्त शहाणपणा करायचा नाही. मी तुला दुसरं काही बोललो का?
फक्त एक दिवस तू माझी हो, मला बाकी काही नको. त्यावेळेला मंजिरी बोलते, बाई म्हणजे काय तुम्हाला वस्तू वाटली का? आणि मुळात तू काय बोलतोयस ते तुला कळतंय का? मी फक्त आणि फक्त माझ्या रायाची आहे आणि माझ्या रायाचीच राहणार. माझ्यावरती जर का नजर ठेवण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर तुझी अशी अवस्था करेन तुला कळणार सुद्धा नाही. ह्या मिस फायरच्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही. ही मिस फायर काहीही करून तुझ्यासारख्या माणसाला अगदी चांगलीच मातीत लोळवू शकते. तेव्हा मात्र तो बॉस हसायला लागतो आणि म्हणतो, खरंच तुझ्या या कृत्याची ना खरोखर स्तुती करावी की काय करावं तेच कळत नाही ग. खरंच मानलं पाहिजे तुला, कारण किती काही झालं तरी सुद्धा तू मात्र स्वतःला खूपच महान समजतेस. अगं तुला इथे 4-5 गुंडांनी घेरलंय, तुझ्या समोर मी उभा आहे आणि तू म्हणतेस की तू मला मातीत लोळवणार. तेव्हा ती बोलते, हो मी तुला मातीत लोळवणार, कारण तुला माहिती नाही माझ्या रायाने उगाचच मला मिस फायर असं नाव दिलेलं नाही. तेव्हा मात्र तो बॉस मोठ्याने बोलतो, बघू देत ना, आता तर मी तुला हात लावणारच. आणि तुला हात लावताच बघूया तुझा राया इथे हजर होतो काय. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, हे बघ, माझ्या हाताला जरी स्पर्श करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर इकडचा तिकडे जग करीन आणि तुझी वाट लावेल. तेव्हा मात्र तो बॉस बोलतो, खरंच खरंच मानलं पाहिजे, आणि तुझ्यातली ही जिद्द बघूनच तर मला खूपच भारी वाटतंय. त्यावेळेला मात्र मंजिरी बोलते, अहो असं काय करताय तुम्ही? पण तो मात्र खूपच विचित्र वागत असतो. तो मात्र तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळेला मंजिरी मोठ्याने हाक मारताच तिथे डिफिकल्ट आणि रायाची एंट्री होते. राया आणि डिफिकल्ट वेषांतर करून तिथे आलेले असतात आणि ते गुंडांशी 4 हात करतात, गुंडांना तूड तुडवतात. मंजिरीला हात लावणाऱ्या त्या बॉसची मात्र त्यांनी चांगलीच वाट लावलेली असते. त्या बॉसला मंजिरीच्या पाया पडायला लावलेलं असतं. त्यावेळेला मात्र मंजिरी म्हणते, थँक्यू दादा, थँक्यू. खरं तर तुमच्यामुळे माझ्या अब्रूचे धिंडवडे निघाले नाहीत. खरंच थँक्यू. त्यावेळेला मात्र रायाच्या डोळ्यात पाणी असतं. डिफिकल्ट सुद्धा रडकुंडीला आलेला असतो. राया स्वतःशीच म्हणत असतो, विठुराया काय वेळ आणलीच माझ्यावरती ही. विठुराया खरंच माझी मिस फायर माझ्या समोर उभी आहे, पण मला मात्र तिच्याशी काहीही बोलता येत नाही. असं वाटतं की घट्ट मिठी तिला मारावी आणि सगळं काही विसरून जावं. जे होईल ते होईल याचा विचार नंतर करावा आणि मिस फायरच्या मिठीमध्ये हरवून जावं. त्याच वेळेला लगेच डिफिकल्ट म्हणतो, ताई तुम्ही काळजी करू नका, एवढ्या रात्रीच्या तुम्ही इथे का आहात? तेव्हा लगेच ती म्हणते, काय करणार दादा, मी नाशिकमध्ये माझ्या नवऱ्याला शोधायला आले आणि आता इथे राहायचं म्हटल्यावरती पैसा तर लागणारच ना. किती दिवस असंच बसून राहून चालेल? म्हणूनच तर पैशाची सोय होईपर्यंत मी इथे कामाला लागले. पण या बॉसची नजर मात्र चुकीची पडली. त्यावेळेला लगेच डिफिकल्ट बोलतो, ताई चला मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, नाही दादा, अहो एवढी मदत केली तुम्ही, ती खूप आहे माझ्यासाठी, अजून मदतीची गरज नाही. तेव्हा लगेच डिफिकल्ट बोलतो, ताई अहो रात्र किती झाले बघा, मी तुम्हाला घरात सोडतो आणि मग मी जातो. त्यावेळेला लगेच मंजिरी रायाच्या जवळ जाते आणि हात जोडून त्याचे आभार मानत असते. त्यावेळेला राया स्वतःशीच बोलतो, मिस फायर काय करू मी, माझ्या हातात काहीच नाहीये, मिस फायर मला माफ कर. आणि राया तिथून तडक निघून जातो. त्यावेळेला लगेच मंजिरी डिफिकल्टला बोलते, काय दादा हो, हे दादा असे काय, त्यांनी माझी मदत तर केली पण माझ्याशी काहीच बोलले नाहीत, काही नाही बोलता ते इथनं निघून गेले. तेव्हा लगेच डिफिकल्ट बोलतो, अहो ताई ते दादा आहेतच तसे, त्यांची सवयच ती आहे. खरं सांगायचं तर ते दादा कुणाचीही मदत करत नाहीत, पण तुम्ही संकटात सापडलात म्हणून तुमची मदत केली. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, कमालच आहे. खरं सांगायचं तर माणूस मात्र खूप भला आहे, पण थँक्यू बोलल्यानंतर साधं वेलकम सुद्धा बोलला नाही. तेव्हा मात्र डिफिकल्ट स्वतःशीच बोलतो,
मंजिरी वहिनी, कसं आणि कसं समजावू तुला? इथे तुझा राया उभा आहे. त्या रायाला तुझ्याशी बोलायची इच्छा आहे, तरी सुद्धा त्याला काही एक बोलता येत नाहीये. काय करायचं आता मला कळतच नाही. आणि शेवटी तो तिला बोलतो, प्लीज चला ना, मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो. तेव्हा मंजिरी बोलते, अहो दादा, त्याची काही गरज नाही. तेव्हा लगेच डिफिकल्ट बोलतो, दादा बोलताय ना, मग दादा या हक्कानेच तुम्हाला घरात सोडतो, चला. आणि तो मंजिरीला घेऊन त्या चाळीमध्ये आलेला असतो. तेव्हा मात्र डिफिकल्ट स्वतःशीच बोलतो, याचा अर्थ मंजिरी वहिनी इथे राहते. तेव्हा मात्र लगेच मंजिरी बोलते, दादा आता आलाच आहात तर घरात चला. तेव्हा लगेच डिफिकल्ट बोलतो, नाही नाही, आता मला माहिती पडलंय ना तुम्ही इथे राहता. कधीतरी हा भाऊ तुमच्या इथे नक्कीच जेवायला येईल, पण आता मात्र मला माझ्या घरी जाऊ देत. आणि लगेच डिफिकल्ट तिथून निघून जात असतो. तेवढ्यात मात्र शशिकला मोठ्याने ओरडते, मंजिरी, अगं किती उशीर झाला, अजून कशी तू घरात आली नव्हतीस? अगं मला खूप भीती वाटत होती बाळा. त्यावेळेला मंजिरी शशिकलाला मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते. तेव्हा शशिकला बोलते, मंजिरी, मंजिरी काय झालं? मंजिरी तू का रडतेस? मंजिरी काय झालंय फक्त सांग. तेव्हा मात्र घडलेला सगळा प्रकार मंजिरी शशिकलाच्या कानावर घालते. त्यावेळेला लगेच शशिकला बोलते, कुठे तो बॉस? नाही ना, त्याची वाट लाव, त्याला चांगलं तुडवलं तर नावाची शशिकला नाही मी. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, प्लीज प्लीज तू स्वतःला शांत कर, कशाला उगाच स्वतःची एवढी घाई करून घेतेस. तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकला बोलते, मंजिरी अगं तुला कळतंय का? मंजिरी अगं तू जरा तरी विचार केला पाहिजेस बाळा. अगं एवढ्या रात्री जर का हे दादा आणि ते दुसरे कोणतरी ते जर का तुझ्या मदतीला आले नसते तर काय झालं असतं बाळा? अगं तुझ्या आयुष्याची वाट लागली असती. तेव्हा लगेच डिफिकल्ट मोठ्याने बोलतो, असं काय बोलताय तुम्ही? काही झालं नसतं त्यांना. आणि तसंही मंजिरी वहिनी खूपच स्ट्रॉंग आहेत ना. तेव्हा मात्र डिफिकल्टच्या बोलण्याकडे मंजिरी बघतच राहते. त्यावेळेला मंजिरी बोलते, दादा तुम्ही काय बोललात मंजिरी वहिनी? अहो तुम्ही मला वहिनी का बोललात आणि तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तेव्हा लगेच मोठ्याने डिफिकल्ट बोलतो, खरं सांगू का, मला तुमचं नाव नव्हतं माहिती, आताच या शशिकला काकूंनी तुमचं नाव घेतलं ना. तेव्हा लगेच मंजिरी बोलते, हो हो, आणि आता काकूचं नाव कसं तुम्हाला माहिती पडलं? त्यावेळेला लगेच शशिकला बोलते, अगं मीच तर बोलली ना माझं नाव शशिकला नाही म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते, खरंच मला काहीच समजत नाही. तिथून डिफिकल्ट निघालेला असतो. तर इकडे शशिकला मंजिरीला बोलते, मंजिरी तुला कुठे लागलं तर नाही ना? तेव्हा लगेच मंजिरी बोलते, नाही मला कुठेच लागलं नाही आणि काही काळजी करण्याची गरज नाही, सगळं व्यवस्थित आहे. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, राया खूपच रडत असतो. त्यावेळेला डिफिकल्ट त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि डिफिकल्ट रायाला म्हणतो, राया, राया स्वतःला शांत कर, एवढा त्रास करून का घेतोयस राया, स्वतःला शांत कर. तेव्हा लगेच राया बोलतो, कसा शांत होऊ मी, तूच सांग ना, कसा शांत होऊ? माझी मिस फायर माझ्या डोळ्यासमोर होती. अरे बघितलंस ना, इथे राहावं म्हणून तिला जॉब करावा लागतोय. माझ्यासाठी ती ह्या वेगळ्या शहरात आलीये, स्वतःला सांभाळते आणि मी मात्र तिच्या समोर जाऊन सुद्धा काहीच बोलू शकत नाही. मला काय करावं तेच कळत नाहीये आणि आता मात्र मला खरंच खूप त्रास होतोय. तेवढ्यात मात्र डिफिकल्ट बोलतो, राया, अरे एवढंच जर का होतं तर बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तू डिरेक्टली मंजिरी वहिनीला सांगायचं होतंस ना. तेव्हा लगेच राया बोलतो, मनात असा विचार सुद्धा आला होता की सगळ्या गोष्टी सांगाव्यात म्हणून, पण काय करणार, शेवटी सगळं काही हातातून निघालं असं वाटलं. आता काय करावं तेच कळत नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्यानी राया असं बोलताच डिफिकल्ट बोलतो, राया, असा प्रश्नांच्या घोळक्यात अडकून राहू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, जरी इंद्रायणी मॅडमना जे पाहिजे ते तू करत असलास तरी सुद्धा इंद्रायणी मॅडमच्या तालावर नाचायची गरज तुला नाहीये. तुला हे समजतच नाही का? किती दिवस तू इंद्रायणी मॅडमचंच ऐकणार आहेस? मान्य आहे तू त्यांच्यासाठी काम करत होतास. खरं सांगू का राया,
कितीही काही असलं तरी तू तुझं काम चोख केलं होतंस ना. म्हटल्यावरती इंद्रायणी मॅडमनी तुझ्याशी असं वागायची गरजच नाही. राया प्लीज स्वतःला सावर आणि विचार कर. तेव्हा लगेच राया बोलतो, काय सावरू मी स्वतःला? माझी मिस फायर समोर असताना मी स्वतःला नाही सावरू शकत. मला कळतच नाहीये की मी काय करावं ते. पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली, आज जर का मी वेळेवर पोचलो नसतो तर त्या नराधमाने माझ्या मिस फायरवरती हात टाकला असता. तेव्हा लगेच दीपिका बोलतो, राया अरे तू काय बोलतोस कळतंय का? अरे मिस फायर आहे ती, मिस फायर. ती काहीही करू शकते. अरे आपण जरी तिथे पोचलो नसतो ना तरी सुद्धा तिने त्यांची अशी धुलाई केली असती की बघितलंच नसतंस. तेव्हा लगेच राया बोलतो, हो पण हे सर्व दुःख का तिच्या पाठीशी? माझ्यामुळेच ना. खरं सांगायचं तर हे सर्व दुःखाला कारणीभूत मीच आहे ना. तेव्हा लगेच दीपिका बोलतो, राया तूच जर का सगळ्या गोष्टींना कारणीभूत स्वतःलाच ठरवणार असशील तर मग मी तरी काय बोलणार? राया प्लीज असा विचारच करू नकोस ना. आणि सारखा सारखा जर का तोच विचार करणार असशील तर तू मला कशाला प्रश्न विचारतोस? तेव्हा मात्र राया बोलतो, डिफिकल्ट मला काय करावं ना तेच कळत नाहीये, समजतच नाहीये. खरं सांगायचं तर मला आता कळतच नाहीये की काय करावं ते. त्यावेळेला लगेच डिफिकल्ट बोलतो, राया मला तरी असं वाटतं की तू मंजिरीला जाऊन एकदा तरी भेटावं, तिच्याशी नीट बोलावं, तिच्याशी सगळं काही व्यक्त करावंस. तेव्हा लगेच मोठ्याने राया बोलतो, असं जर का केलं तर त्या मॅडम मंजिरीला सोडणार नाहीत, तिच्या जीवाशी खेळ करतील. आणि काहीही झालं तरी मला तिच्या जीवाशी खेळ नकोय. हे ऐकल्यानंतर मोठ्याने डिफिकल्ट बोलतो, राया काय करू मग मी तुझ्यासाठी? मलाच कळत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मंजिरीला तर रायाने त्या बॉसच्या तावडीतून चांगलंच सोडवलंय, पण खरोखर राया मंजिरी जवळ जाऊन सगळं व्यक्त करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.